महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा। अरविंद भाऊ, येस, आपले जे कार्यकर्ते त्यांना तुम्ही समोर राहा आणि यांना सांगा याच्या मागे जाणार। येथील पालकमंत्री आमदार खासदार यांचा पाठिंबा 100% आहे। या ठिकाणी इथलील आमदार खासदार व जिल्ह्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो व हा जो अन्याय झाला औरंगाबादमध्ये हे आम्ही खासदार चंद्रशेखर आझाद, भाई चंद्रशेखर आझाद यांना आम्ही कळवलेलं आहे व येणाऱ्या दिवसामध्ये पार्लिमेंटमध्ये संसदमध्ये तो आमच्या अन्याय अत्याचारग्रस्तांचा आवाज संसदमध्ये उचलणार आहेत। जय भीम, जय मित्र। या ठिकाणी करावं। सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज या जन आक्रोश मोर्चा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार वंदन करतो आणि माझे या ठिकाणी 2 शब्द बोलतो। या ठिकाणी जय श्रीकांतनं ज्यावेळेस हरतूल या ठिकाणी अतिक्रमणचा सगळ्यात पहिला हातोडा चालवला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मोर्चा निघाला नाही आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आक्रोश निघाला नाही, म्हणून जय श्रीकांतची या ठिकाणी औरंगाबाद शहरामध्ये ताकद वाढली आणि ताकद वाढल्यानंतर जर दुसरा हातोडा जर पडला असेल तर तो संजय नगर मुकिंदवाडी या ठिकाणी पडला। ज्या टायमाला संजय नगर मुकिंदवाडी या ठिकाणी अतिक्रमणचा हातोडा पडला क्षणी मला बातमी कळता क्षणी मी खासदार इम्तियाज जलील साहेबांना कळवलं का साहेब आज माझ्या दलित बांधवांच्या घरावरती हातोडा पडला। जलील साहेब त्या टायमाला मुंबईला होते, त्याने मला मेसेज टाकला आय एम कम बॅक। ते ताबडतोब त्या ठिकाणी आले आणि त्याने सांगितलं त्या ठिकाणी राज्यपालांची गाडी होती, त्या ठिकाणी ती गाडी अडवली आणि पुऱ्या मीडियावरती ती खबर एकदम जोरामध्ये फेकली। मला एक सांगायचं, जो खासदार औरंगाबाद शहराचा विकास करत होता त्या विकासाला जर कोणी थांबायचं काम केलं असेल तर हे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने या ठिकाणी थांबायचं काम केलेलं आहे। म्हणून तुम्हाला सांगायचं का या ठिकाणी औरंगाबाद शहराचा जर तुम्हाला आम्हाला जर खरं विकास करायचा असेल तर जलील साहेबांनी संसदेमध्ये एक मुद्दा मांडला होता, तुमच्या लक्षात नसेल, तुम्ही जरा ध्यानात ठेवा, त्यांच्या युट्यूब वरती जा तुम्ही आणि तो मुद्दा ऐकून घ्या। त्याने सांगितलं होतं कॅम्ब्रेज चौक पासून तर वाळूज पंढरपूर पर्यंत एक ब्रिज बनला पाहिजे। त्या ठिकाणी डॉक्टर भागवत कराड यांनी सगळ्यात पहिला त्यांना विरोध केला आणि विरोध करून सांगितलं की हा ब्रिज हा जलील साहेबांच्या नावानुसार हा ब्रिज तयार होईल, म्हणून त्या ठिकाणी त्यानं श्रेय घेण्यासाठी तो ब्रिज कॅन्सल केला, नाही तर तो ब्रिज जर बनला असता तर आमचे घर त्या ठिकाणी गेले नसते। आमची त्या ठिकाणी संजय नगर ठिकाणी एक अस्मिताची कमान होती, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव हे संजय नगरला दिलेलं होतं आणि ज्या कमानीला 16 वर्षाचा संघर्ष लागला नामांतराच्या लढामध्ये ती टाईपची कमान त्या ठिकाणी संजय नगर मध्ये बनली आणि ज्या गोष्टीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला 16 वर्षे नाव घेण्यासाठी लागले ती कमान एका मिनिटामध्ये त्याने तोडून टाकली। त्या ठिकाणी एक माझा बांधव त्या ठिकाणी पळत गेला आणि त्या कमानीच्या ठिकाणी थांबायचं काम केलं, त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्याला 3ऱ्या हुकमापर्यंत बदाडलं। अरे बाबांना तुमची दादागिरी कुठपर्यंत सहन करायची, कुठपर्यंत सहन करायची, आतापर्यंत आम्ही सहन केली, इथून पुढे आम्ही ती दादागिरी सहन करून घेणार नाही। म्हणून तुम्हाला मी सांगत असतो आपल्याला संविधानाच्या हक्कानुसार आपल्याला लढायचंय। श्रीकांत कोणी कुठून लागून आलेला नाहीये, तोही कायद्याचं एक पुस्तक वाचून तो सुद्धा अधिकारी बनलेला आहे, तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा अधिकारी बनलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यांना सुद्धा एकजुटीनं आपण काम करायला पाहिजे। त्या अधिकाऱ्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे या गोरगरीब मात्यांचं जे त्यांचं काळीज ज्या ठिकाणी 1-1 रुपये जमा करून त्यानं पुंजी लावून ते घर बनवलं आणि ते घर श्रीकांतनं एका मिनिटात तोडलं। हायकोर्टचा आदेश आहे, हायकोर्टचा आदेश असा आहे का पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण काढलं जात नाही आणि त्या ठिकाणी हायकोर्टच्या आदेशाला सुद्धा पायाखाली तुरडलं आणि त्या ठिकाणी हे अतिक्रमण या ठिकाणी काढण्यात आलं। म्हणून मला सांगायचं कायद्यापेक्षा जर मोठा श्रीकांत झाला असेल तर त्याला या औरंगाबाद शहरातून जायलाच पाहिजे। असा गुंड प्रवृत्तीचा असा हा व्यक्ती या ठिकाणी राहायला नाही पाहिजे आणि जर अशा पद्धतीचा व्यक्ती या ठिकाणी जर असेल तर त्याला एक दिवस भीम टोला दाखवल्याशिवाय राहायचं नाही। तुम्हाला मला सांगायची गरज नाही तुम्हाला कोणता टोला द्यायचा आहे, हे तुम्हाला माहित आहे काय करायचंय। आता मी फक्त बोलण्यामध्ये सांगतो, तुम्हाला काय करायचं तुम्ही सांगून दिलेलं मी तुम्हाला काय करायचं तुम्ही करून घ्या। जय भीम, जय भारत, जय हिंद।
यानंतर आता मला हा संदेश द्यायचा आहे, हे जे श्री श्रीकांत नावाचं मांजर त्याला घंटी बांधावी कोणी, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता वर्गणक करण्यात काही अर्थ सारखे माणसं आज आपल्यासाठी इथं आलेले आहेत. मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचंही. अजीज तरीन साथियों, आज का ये जनाक्रोश मोर्चा उस डिक्टेटर, वो परश्राई श्रीकांत के सामने ये मजमा इस बात की गवाही दे रहा है कि आने वाले वक्त में तेरी दादागिरी चलने वाली नहीं है. जिस किस्म की दादागिरी तो कर रहा है पूरे शहर में, अवाम इस दादागिरी को आगे बर्दाश्त नहीं करेगी. कल पुलिस कमिश्नर साहब के साथ जो मीटिंग हुई उसमें उन्होंने भी कहा कि पहले तोड़ने से पहले आप सारी चीज का मुआयना कर लीजिए. ये आपको जो घर रोड में आ रहा है, अगर तोड़ना है, उसको निकालना है, तो उसके लिए उसका मुआवजा देना पड़ेगा, उसके पैसे देना पड़ेंगे. और जय श्रीकांत के खजाने में पैसे नहीं है, वो तोड़ के चले जाएगा. अब उसको 3 साल से ज्यादा हो गया है, वो तोड़ के चले जाएगा. हम कारपोरेशन में भीख मांगते फिरेंगे. लिहाजा मेरे साथियों, ये संघर्ष बड़ा संघर्ष है. किसी एक घर के करीब भी अगर बुलडोजर आया, उस मोहल्ले के तमाम लोगों की, उस बस्ती के तमाम लोगों की जिम्मेदारी है कि वो घर के सामने खड़े हो जाए. अभी पुलिस कमिश्नर साहब ने भी आश्वासन दिया कि आपके पूरे मामला तय करो, पूरे पेपर्स तय करो, अवार्ड पास करो, उसके बाद में घर निकालो. ये पुलिस कमिश्नर साहब को भी गुमराह कर रहा है ये कमिश्नर म्युनिसिपैलिटी का, और उनको भी धोखे में रख के, उनको सामने रख के घर तोड़ रहा है. तो लिहाजा हमारी ये जो संघर्ष समिति बनी है, इसका संघर्ष चालू रहना चाहिए. हम श्रीकांत को वार्न करते हैं कि अभी हरसूल के मामला में देख लो, 1 साल पहले हरसूल में जगह उन्होंने खाली कराई और 6 महीने के बाद फिर आ गए कि हमको फिर निकालना है. वहां के लोगों ने बोले हम हाथ नहीं लगाने देंगे, 250 लोग हम यहाँ पर आत्महत्या कर देंगे हमारे घर को अगर धक्का लगाता हो. और चाहे श्रीकांत सुन ले, इस शहर के एक भी शख्स की अगर इस तेरी मुहिम के अंदर मौत होती है तो पूरा शहर इस बात की गवाही देगा कि 302 का मुजरिम है, तेरे पे 302 का गुनाह दाखिल करेंगे ये संघर्ष समिति वाले. अगर एक जान भी इसके अंदर जाए गई तो इसलिए पहले अगर तुमको तोड़ना है तो हमारे घरों का बंदोबस्त करके देना पड़ेगा, हमारे पैसे देना पड़ेंगे, जो चीज इसमें आती है ये देना पड़ेगा. उसके बाद ये हाथ दिखाना. अभी तक जितनी तेरी दादागिरी चल गई, आने वाले तेरी दादागिरी हम नहीं करेंगे. आने वाले वक्त में हम देख रहे हैं कि जो अवामी नुमाइंदों को हमने चुन के दिया था, ये प्रशासन की भड़वागिरी कर रहे हैं, ये भाड़खू लोग हैं, ये भड़वागिरी कर रहे हैं पूरी प्रशासन की. हमारे साथ हमारा कुछ सपोर्ट देना था, वो सपोर्ट नहीं दे रहे. लिहाजा अजीज तरीन साथियों, ये संघर्ष समिति जो बनी है इसके साथ आगे बढ़ के चलना है. जहां जहां भी अगर जुल्म होगा, हम मुस्लिम इत्तेहाद फ्रंट के लोग आपके सामने खड़े रहेंगे. खुदा हाफिज. त्यांना 1 मिनिट बोलायचं या लवकर. मोहन मामा मस्के सारखे माणसं आज आपल्यासाठी इथं आलेले आहेत. मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचंही